श्रोतेहो, महिला विश्व या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात 2 ते 7 वर्ष वयोगटातील मुलांना इंग्रजी अक्षरांचे उच्चार, वाचन आणि लेखन शिकवण्याची एक लोकप्रिय आणि मनोरंजक पद्धत याविषयी जया नवलकार यांची जया सहस्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या महिला विश्व या कार्यक्रमामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्पष्ट उच्चार, मधुर आवाज आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद ह्या 3 गोष्टींची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका असते. तर मैत्रिणींनो, योग्य आवाजाचा वापर आणि संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी ध्वनी शिक्षण अत्यंत उपयुक्त ठरते. आजचा विषय नेहमीपेक्षा वेगळा आहे. म्हणजेच की आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि बऱ्याच लोकांना माहीत नसलेला पण महत्त्वाचा अशा विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मैत्रिणींनो, हा विषय तसं बघायला गेलं तर लहान मुलांशी संबंधित आहे. परंतु लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याचं सर्वात महत्त्वाचं काम त्याची आई करत असते. तेव्हा मी असं आवर्जून सांगेन की आजचा महिला विश्व अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार आहे. तर मैत्रिणींनो, विषय आहे जॉली फोनिक्स अर्थात ध्वनी शिक्षण. ही 2 ते 7 वर्ष वयोगटातील मुलांना इंग्रजी अक्षरांचे उच्चार, वाचन आणि लेखन हे शिकवण्याची एक लोकप्रिय आणि मनोरंजक पद्धत आहे. यालाच इंग्रजीत फन अँड लर्न असंही म्हणतात. यामध्ये पारंपरिक पद्धतीऐवजी गाणी, शारीरिक हालचाली, गोष्टी आणि फ्लॅश कार्डचा वापर करून मुलांना बहुसंवेदी म्हणजे मल्टीसेन्सरी या पद्धतीने शिकवले जाते. आज आपल्यासोबत या विषयावर संपूर्ण ज्ञान आणि माहिती असलेली मान्यवर व्यक्ती उपस्थित आहे. तेव्हा या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी महिला विश्व या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी सर आणि मी जया सहस्रबुद्धे सौ जया नवलकार मॅडमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. मॅडम, आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम या प्रवासाची सुरुवात कशी आणि कुठून झाली हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. नमस्कार, मी जया नवलकार. मी जॉली फोनिक्स आणि जॉली ग्रामर याचे क्लासेस चालवते. सर्वप्रथम आकाशवाणीमध्ये मला संधी दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता जॉली फोनिक्स हा जो प्रश्न मला विचारला आहे की जॉली फोनिक्स प्रवासाची सुरुवात कशी झाली, तर मी एका शाळेमध्ये काम करत असताना 2013मध्ये तिथे तो सब्जेक्ट इंट्रोड्यूस करावला गेला होता. तेव्हा तो काहीतरी नवीन होता, कारण आपण अतिशय परंपरागत पद्धतीने शिकलेलो आहोत इंग्लिश, जेथे आपल्याला फक्त लर्न करावं लागायचं आणि तेवढंच लिहावं लागायचं आणि आपल्याला मार्क्स मिळायचे. पण आताच्या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये जर का बघितलं तर खूप नवीन नवीन शब्द असतात जे मुलांना शिकवले नसले तरी पण ते लिहावे लागतात. आणि कदाचित याच्यातनंच फोनिक्सची सांगड घालता येईल आपल्याला, कारण ध्वनीतून जर का मुलांनी त्याच्यातनं शिक्षण घेतलं तर त्याला नवीन शब्द पण स्वतःहून शिकता येईल. लर्न करायची त्याला गरज पडणार नाही. आणि ही पद्धत मला तिथे आवडली आणि त्याच्यावर मग मला असं वाटलं की ही नवीन शिक्षण प्रणाली आपल्याकडे असायला पाहिजे. आणि त्याच्यातनं मी त्याचे ट्रेनिंग्स घेत गेले आणि त्याची मला एवढी आवड लागली की मी आज मुलांसोबतच टीचर लोकांना पण त्याचं ट्रेनिंग देते. बरं, ही प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? जसं ही शिकण्याची तुमची आवड कशी निर्माण झाली हे तर आपण बघितलंच, पण प्रेरणा कशी मिळाली? आपल्या भारतामध्ये एक ट्रेनर आहेत ज्या सध्या मुंबईमध्ये आहेत, शहनाज जुस्सा मॅडम. आता जर का आपण एक व्यक्ती म्हणून बघितलं तर सगळ्यांना असं असतं की सोप्या पद्धतीने शिकवायचं आणि सोडून द्यायचं. पण ग्रामीण भागातल्या मुलांचा कोणी विचार करत नाही किंवा दुर्गम भागात जाऊन कोणी शिकवायला तयार होत नाही. आणि शहनाज जुस्सा मॅडमचं जेव्हा मी वर्क पाहिलं तेव्हा त्या लद्दाख, अरुणाचल प्रदेश इथे जिथे की एखादी बस पण जात नाही अशा एखाद्या भागात जाऊन त्या स्वतः जातीने तिथे शिकवतात. आणि मला खरंच भरपूर मी ट्रेनरकडून, म्हणजे इंटरनॅशनल ट्रेनर असो किंवा भारतातले ट्रेनर असो, भरपूर ट्रेनरकडनं मार्गदर्शन घेतल्यानंतरही आज माझ्यासाठी त्या एक आयडल आहेत, कारण दुर्गम भागासाठी त्या काहीतरी करतात. बरोबर आहे. मॅडम, तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली आणि याची सुरुवात कशी झाली हे तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. पण थोडक्यात, म्हणजे कसं मी म्हणेल की थोडक्यात हा स्पष्ट करणारा विषय नाही आहे, पण ध्वनी शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि हे थोडंसं आमच्या महिलांना किंवा आमच्या श्रोत्यांना सोप्या भाषेत कसं सांगाल?
ओके. ध्वनी शिक्षण हा शब्द मूळ जर का आपण इंग्लिशमध्ये गेलो तर हा शब्द आहे फोनिक्स. येस. आणि जसं इंग्लिश लँग्वेजमध्ये इंग्लिश का बरं मुलांना कठीण जातं तर एकाच पद्धतीची आपण इंग्लिश अवलंबत नाही. बरोबर आहे. आपल्या भारतामध्ये आपण ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश फॉलो करतो. मोस्ट ऑफ द करिक्युलम हा भारतातला ब्रिटिश इंग्लिश आहे. त्यामध्ये काही अमेरिकन इंग्लिशचे वर्ड्स असतात. त्याच्यामुळे तो कुठेतरी आपल्याला वेगळा वाटतो. त्यासोबतच ग्रीक, स्पॅनिश इथून सुद्धा वर्ड घेतलेले असतात, काही फ्रेंच वर्ड असतात. आणि त्याच्यामुळे मग हे असं तर ते तसं का, आणि हे असे प्रश्न पडल्यामुळे इंग्रजी विषय हा कुठेतरी मुलांना कठीण वाटतो, रॅदर पॅरेंट्सला सुद्धा कुठेतरी कठीण वाटतो. आता फोनो हाच वर्ड जर का घेतला तर फोनो म्हणजे मूळ ग्रीक शब्द आहे हा. तो ग्रीकमधून आलेला आहे. फोनो म्हणजे साऊंड. येस. आता फोनोलॉजिकल अवेअरनेस म्हणजे ध्वनीचा संबंध. तर ध्वनीच्या संबंधातनं जेव्हा आपण शिकवतो तेव्हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा की मुलांना नुसते मी साऊंड जरी शिकवून दिले तरी ते नवीन नवीन आणि ब्लेंडिंग प्रॅक्टिस करवली तर मुलांना नवीन शब्द स्वतःहून वाचता येतात. त्यांना टीचरची वाट बघावी लागत नाही. म्हणजे आज टीचरनी मला 5 शब्द शिकवले आणि ते 5 मला लिहिता येईल का, वाचता येईल का, मी प्रॅक्टिस करेल तेव्हाच येईल, या प्रश्नाचं उत्तर फोनिक्समध्ये तुम्हाला मिळेल. की मुलं आज मी त्यांना 5 वॉवेल्स आणि 42 साऊंड जर का शिकवले तर ते कितीतरी शब्द बनवू शकतात, लिहू शकतात. त्यांना टीचर्सचीच गरज पडेल असं नसतं. त्याच्यामुळे स्पेलिंग्स पण सुधारतं आणि महत्त्वाचं म्हणजे ॲक्सेंट सुधारतो. आणि हे सगळं शिक्षण तुम्ही फन अँड लर्न म्हणजे खेळता खेळता अगदी शिकवता मुलांना, है ना? हो. आणि माझा असा फीडबॅक आहे की जर का क्लास माझा 4 वाजता असेल तर मुलं 3:30 पासूनच रेडी होऊन बसतात की म्हणजे आज आम्हाला त्यांना पण फोनिक्सला interest. जायचं आहे. येस. बरोबर आहे. ह्याच्या लेवल असतात का मॅडम मग? हो. जसं आपण अबॅकसच्या लेवल बघतो तशाच ह्याच्या पण लेवल असतात? याच्या पण लेवल असतात. अगदी 4 वर्षाच्या मुलापासून आपण फोनिक्स शिकवू शकतो. इवन 4 वर्ष कशाला, आपण 3 वर्षाच्या मुलाला पण फोनिक्स शिकवू शकतो. आणि तो ट्रेनर कधी बनतो? म्हणजे त्याच्या किती लेवल कंप्लीट झाल्यावर तो एक्सलंट बनतो? मुलांची ग्रास्पिंग पॉवर ही चांगलीच असते. बरोबर. त्याच्यामुळे आपण 4 वर्षापासून जेव्हा ते चालू करतो तर एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला त्याला जावं लागेल. पहिले CV पॅटर्न, मग CVC पॅटर्न, मग डायग्राफ, डिप्थॉंग्स, मग रूल्स. तर अशा 5-6 लेवल्स आहेत ज्या तुम्ही कंप्लीट केल्यानंतर मुलं करू शकतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉली ग्रामर ॲड करून परत त्याच्यात मास्टरी करू शकता. अच्छा. बरं, हे शिक्षण मुलांच्या व्यतिरिक्त तुम्ही टीचरांना सुद्धा देता. बऱ्याच शाळेमध्ये जाऊन तुम्ही टीचर ट्रेनिंग करता. तर तेव्हा टीचरला ट्रेनिंग देताना काय अडचणी येतात तुम्हाला? टीचर्सला ट्रेनिंग देताना ॲज वेल मुलांना पण याचं प्रशिक्षण देताना अडचणी या येतातच. सगळ्यात पहिल्यांदा आपण विद्यार्थ्यांवर जर का फोकस केला तर जसं आपण म्हणतो मातीचा गोळा जेवढा लवकर आपण आकार दिला तेवढा चांगला. मग पॅरेंट्स असं करतात की 3री-4थीत गेलेले मुलं ज्यांना रीडिंग अजिबातच येत नाही अशा मुलांना आणल्यानंतर आम्हाला ते थोडंसं भारी जातं. कारण पहिली त्यांची ती पाटी पुसून शून्यापासून सुरुवात करावी लागते. तर तिथे आणि एकदम त्यांना ते सगळ्या गोष्टी आपण नाही सांगू शकत, कारण आपल्यालाही एक पिलर आधी रचावा लागतो आणि मग आपण त्याच्यावर मजले बांधू शकतो. त्याच पद्धतीने जावं लागतं. या झाल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी. आणि सेकंड म्हणजे जेव्हा शिक्षक लोकांना प्रशिक्षण देते त्यावेळेस इंग्लिश ही लँग्वेज इंग्लिशसारखीच शिकवली पाहिजे. पण त्या टीचर लोकांना प्रशिक्षण दिल्यानंतरही कंटाळा करतात की त्याच्यामध्ये मराठी ॲक्सेंटमधून शिकवतात. जसं की एसचा साऊंड टोटली स असा असतो, तर त्याला त्या स, प, म, ट अशा पद्धतीने शिकवतात, ज्याच्यामुळे मुलांचे ॲक्सेंट खराब होतं आणि कुठेतरी आपण त्यांच्या फ्युचरशी खेळतो. मराठी भाषेशी आपलं काही वैरत्व नाही, मराठी ही आपली भाषा आहे. पण तरीही इंग्लिश ही इंग्लिशसारखी शिकवायला पाहिजे, तेव्हाच त्यांचे ॲक्सेंट सुधारतील. आपण का बरं म्हणतो की पुण्या मुंबईकडे गेलेल्या मुलांचा ॲक्सेंट काहीतरी वेगळा असतो आणि आपले मुलं जेव्हा तिथे जातात आणि इंग्लिश बोलतात, जरी इंग्लिश बोलत असले तरी पण तो ॲक्सेंटमुळे तो ओळखायला येतं, कारण बेसिकमध्ये हे मिळालेलं नसतं. त्याच्यामुळे फोनिक्स खरंच खूप चांगलं वर्क करतं. बरोबर आहे. मुलांना स्पष्ट आणि शुद्ध बोलता यावं यासाठी कोणते उपाय तुम्ही सुचवता? बघा, माझ्याकडचे जर का मी काही मुलं बघितले तर तोतडे बोलणारे मुलांना पण पॅरेंट्स माझ्याकडे घेऊन येतात. आणि मला त्याच्यातलं ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर खरंच फोनिक्समुळे तोतड्या मुलांना काहीतरी फायदा होतो का हे माहिती नव्हतं. पण 1-2 मुलांमध्ये त्याचा परिणाम जाणवला आणि
ते पॅरेंट्सनी जेव्हा माझ्यासोबत म्हणजे हा पॉझिटिव्ह तुम्हाला हां. एक कसा अनुभव आला? त्याच्यामुळे खरंच त्याच्यामध्ये तर फरक पडतोच आणि खरंच रीडिंग रायटिंगमध्ये तर खूप अगदी लहान लहान मुलं खूप छान पद्धतीने शिकतात. इवन 4 वर्षाचे मुलांचा हा पहिला माझा अनुभव मागच्या वर्षीचा, की 4 वर्षाची मुलगी 6 लेटर वर्ड पण वाचायला लागली. क्या बात आहे. आणि या सगळ्या शिक्षणाचा परिणाम त्यांच्या अकॅडमिक शिक्षणामध्ये अत्यंत जास्त डेफिनेटली. प्रमाणात दिसत असेल, नाही का? डेफिनेटली. म्हणजे त्यांचा प्रोग्रेस म्हणा किंवा त्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढलेली दिसत असेल, इंटरेस्ट वाढलेला असतो इंटरेस्ट त्यांचा तो. वाढलेला असतो. बरोबर आहे. आवाजातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मनातील भीती घालवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करता? कारण बरेचदा असं होत असेल की बापरे, या नावालाच लोक घाबरत असतील की जॉली फोनिक्स म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी आहे. तर ते तुम्ही त्याची भीती कशी काढता? आता माझ्याकडे जसं ॲडमिशन चालू झालेलं आहे तेव्हा मी पॅरेंट्सला आधीच सांगते, तुम्हाला 8 दिवस तरी असं वाटेल की टीचर काही शिकवण नाही आहे. हो, कारण पहिल्यांदा मी त्या मुलांसोबत बॉन्डिंग तयार करते. बरोबर. पहिले 8-10 दिवस त्यांना माझ्या क्लासमध्ये यावं वाटलं पाहिजे, असं एक सराउंडिंग आम्ही तयार करतो. आणि अगदी इंट्रोवर्ट असणारे मुलंही सस्यासारखे उडे मारत त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना जर का वाचता आलं नाही तर लिटरली माझ्यासमोर बुक आणून ठेवतात आणि मला सरळ सांगतात की हे मला वाचता येत नाही. इथपर्यंतचा कॉन्फिडन्स मी आणण्याचा प्रयत्न करते. तसंच मी आता तुम्हाला जसं सांगितलं, काही तोतडे मुलं असतात ज्यांना बोलताना प्रॉब्लेम येतो, त्यांना माझ्या क्लासमध्ये बाकीच्यांना हसायला किंवा त्यांची खिल्ली उडवायसाठी टोटली मनाई असते. बरोबर. त्याच्यामुळे याच्यातनं मुलांचा नक्कीच आत्मविश्वास वाढतो आणि अगदी लहान लहान मुलांना, आया ज्या छोट्या छोट्या मुलांना ट्युशनला घेऊन जातात, हा जो माझ्या डोक्यात प्रश्न होता की एवढ्या लहान मुलांना काय शिकवत असेल, तर तेच की मुलांना येत नाही, मग एक स्पेलिंग लिहा, ती 50 वेळा लिहा आणि ती लर्न करा. जेव्हा माझे मुलं हे वाचायला लागले त्याच्यामुळे त्यांना ते ट्युशन लावायची गरज पडत नाही, तेच. कारण म्हणजे रीडिंगमध्ये दोन्ही फायदे त्यांना होतात. इंटरेस्ट येतो आणि पहिली दुसरीला काय ट्युशन लावायची मग. त्याच्यामुळे मुलं छान हा खूप पद्धतीने मोठा करू फायदा शकतात. आहे. म्हणजे पालकांच्या दृष्टीने हा खूप मोठा फायदा आहे की एकाच याच्यात त्यांचे 2 कामं होतात. कामं. म्हणजे हे पण शिकता येतं आणि दुसरं म्हणजे त्यांचा अभ्यास पण, ते पण अवेअरनेस करतात त्याबद्दल, है ना? मॅडम, आजकाल आपण बघतो की ऑनलाईन क्लासेसची सुद्धा बरेच जण मागणी करत असतील, तुमच्याकडे सुद्धा. तर ऑनलाईन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणामध्ये या फोनिक्स मध्ये काय असं फरक काय जाणवतो तुम्हाला? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर ऑनलाईन क्लास ही आता काळाची गरज बनलेली आहे. आपण कोरोनापासून बघितलीच आहे. आणि सेकंड थॉट असा येतो की आपण इथे त्यांना एक पॅम्परिंग करू शकतो किंवा नाही येत आहे तर काही त्यांच्या अडचणी जाणून घेऊ शकतो, म्हणजे ज्या प्रत्यक्षमध्ये. ऑनलाईनमध्ये बाजूनी मम्मी काही सांगते आहे का त्यांना की असं म्हण तसं म्हण, हे आपल्याला कळत नाही. तो एक आहे. पण आता ऑनलाईनची गरज झाल्यामुळे खूप वेगवेगळ्या प्लेवे मेथडनी आपण याचं प्रशिक्षण देऊ शकतो. रादर आता मी आत्ताच एप्रिलमध्ये पुण्याच्या टीचर्स होत्या किंवा काही जळगावच्या होत्या, जालन्याच्या होत्या, या टीचर लोकांनी ट्रेनिंग घेतलं आणि खरंच मला फीडबॅक असा होता की नाही, आम्हाला कळलंय ते. अच्छा. आणि खूप चांगल्या पद्धतीने टीचर लोकांनी ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांचे सेंटर्स पण ओपन केलेले आहेत. या सगळ्या शिक्षणासाठी इंग्लिश आवश्यक आहे का? म्हणजे तुमच्या क्लासमध्ये एंटर केल्यानंतर की त्या विद्यार्थ्याला किंवा त्या टीचर्सला, विद्यार्थी तर लहान असतील, प्रश्न नाही, पण टीचर्स लोकांना जर प्रशिक्षण द्यायचं असेल तर तिला इंग्लिश येणं अपेक्षित आहे? एक ग्रॅज्युएशन झालेली जरी लेडी असली आणि तिला जर का हे शिकायचं असलं तर आपण तिला फोनिक्स सांगू शकतो, फोनिक्स शिकवू शकतो, पण तिने डेफिनेटली तिच्या इंग्लिश लँग्वेजवर वर्क करणं आवश्यक आहे. कारण इंग्लिश हा विषय आहे म्हटल्यावर तुम्हाला इंग्लिशचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जसं की तुम्ही मध्ये सांगितलं की त्याचं मग मराठी ॲक्सेंटमधनं जे शिकवलं जातं ते नको व्हायला. इफेक्ट नाही होत, जसं म्हणू आपण तसा. जसं आता मी मराठीतच विचारेन, तसं तर मला इंग्लिशमध्ये तुम्ही सांगितलेलंच आहे. समस्या निवारण कौशल्य, संवाद कौशल्य, संघटन कौशल्य आणि सक्रिय श्रवण कौशल्य. जसं तुमच्या इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने मुलांकडून करवून घेता? आता बरेचसे मुलं इंट्रोवर्ट असतात. अगदी 2.5 महिन्याची जर का माझी लेवल असेल तर 15-15 दिवस, 1-1 महिना बोलत नाहीत. तर आम्ही त्या मुलांना जे क्लासमधले काही गोष्टी असतात की आम्हाला काही टॉईज पाहिजे आहेत, आम्हाला काही फ्लॅश कार्ड पाहिजे आहेत, मला डस्टर पाहिजे आहे, तर यासाठी मी त्या मुलांनाच कामाला लावते की तू मला फ्लॅश कार्ड आणून दे, मला ते आणून दे. आणि मग ते माझ्याशी आणि ते थोडंसं त्यांना कॅप्टनशिप द्यायची आणि या पद्धतीने मी त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करते. आणि सेकंड थॉट म्हणजे
क्लासमध्ये मुलांची संख्या जास्त नसल्यामुळे माझी असिस्टंट टीचर झाली, मी झालो. आम्ही दोघीही मिळून प्रत्येक मुलगा माझ्याकडे येऊन रीडिंग करूनच घरी जाईल. अच्छा. ते एक असतं, याची त्याच्यामुळे त्याला दखल घेता. टीचरशी कम्युनिकेशन करावंच लागतं. बरोबर. टीचरला बाय म्हणूनच जावं लागतं, आल्यानंतर विश करावंच लागतं. बरोबर. आणि काही मुलं त्याच्याहीपेक्षा जर का इंट्रोवर्ट असतील तर आम्ही पॅरेंटला शुक्रवारी वगैरे असं सांगतो की तुम्ही काहीतरी 4-5 लाईन त्यांना शिकवून पाठवा, किंवा स्कूलमध्ये काही झालेलं असलं आणि ते त्यांना बोलायचं आहे तर क्लासमध्ये माझं एक ब्लॅकबोर्ड वाईप आऊट करेपर्यंत त्यांनी ते बोलून दाखवायचं 20 मुलांसमोर. याच्यातनं पण त्यांचा थोडासा इंटरेस्ट आणि कॉन्फिडन्स वाढतो Confidence की आज मी मुलांसमोर बोललो. आणि आम्ही त्याचं रेकॉर्डिंग पण करतो आणि पॅरेंट्सला पण पाठवतो की बघा हा बोलायला लागलाय. Yes. त्याच्यामुळे म्हणजे हे चांगले खूप रिझल्ट्स तुम्हाला मिळतात. काय म्हणू आपण, पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला भरपूर मिळतात है ना. आणि तुम्ही पण सॅटिस्फॅक्शन असाल की जेव्हा माझा विद्यार्थी माझ्यासारखंच काहीतरी नवीन करायला पाहतो तर त्याला तुम्ही प्रोत्साहनच देत असाल. नक्कीच. मला शिक्षक लोकांना ट्रेनिंग देण्याचं काम अकोला जिल्ह्यासोबतच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जेव्हा वाढत गेलं तेव्हा बऱ्याच लोकांनी हा सल्ला दिला की आता मुलांना शिकवण्याची काही गरज नाही, कारण काम भरपूर वाढतंय. इवन मला या उन्हाळ्यामध्ये बारामतीमध्ये पण बोलावलं होतं. मी गेले नाही, तो भाग वेगळा. हां हां तर काम वाढते आहे तर मुलांना शिकवण्याचं थांबवून दे. हां. पण खरं तर मी मुलांमध्ये जास्त रमते. म्हणजे मला एखाद्या वेळेस म्हटलं की टीचर ट्रेनिंग बंद करा तर मी विचार तरी करेल, पण मुलांना, कारण ते माझं ऑक्सिजन आहेत बरोबर. आणि मला आवडतं की ज्या मुलांना प्रॉब्लेम आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करायला. बरोबर. हा एक सामाजिक दृष्ट्या खूप मोठा विचार आहे. हो, मला आवडतं ते. बरोबर आहे. याचबरोबर पालकांनी सुद्धा मुलांच्या बोलण्याच्या विकासासाठी कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? जसं पाहतो आपण बघा, बरेच मुलं 2 वर्ष, 1.5-2 वर्ष किंवा 2.5 वर्षापर्यंत बोलत नाहीत. हो, म्हणजे एक छोटंसं सेंटेन्स पूर्ण बोलत नाही. बोलत नाही. तर त्यासाठी विशेषतः पालकांसाठी तुम्ही काय सांगाल? मुलांना आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा दोघेही पॅरेंट्स वर्किंग असतात, मुलांना घरात आजकाल ग्रँडपॅरेंट्स मिळत नाहीत. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांना बोलणारे व्यक्ती घरात मिळत नाहीत. मोबाईल दिला की मोबाईल दिलेला आहे, टी व्ही दिलेला आहे, मोबाईल बघत तो जेवतो आहे. त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किल कुठेतरी मागे पडते आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मुलांसोबत जर का तुम्ही कंटिन्युअस बोलत राहिलं तर नक्कीच मुलं बोलतात, बरोबर. कारण ते फॉलो करतात त्या गोष्टी आपण जे बोलतोय ते. त्याच्यानंतर त्यांना छान गोष्टी जर का वाचून दाखवल्यात, त्याच्यामधनं त्यांच्याशी संवाद साधला, त्या झालेल्या गोष्टींवर जर का आपण काही प्रश्न विचारले तर ते बोलण्याचा नक्कीच प्रयत्न किंवा करतात. एखादी पोयम म्हटली, अर्धी आपण म्हणायची, अर्ध पुढचं करेक्ट. माझ्या क्लासमध्ये जरी मी इंग्लिश शिकवत असले तरी माझ्या क्लासमधल्या मुलांकडनं मी संस्कृत श्लोक म्हणवून घेते. अच्छा. त्यांना जर का काही लर्न असेल तर ते तिथे म्हणायला लावते. ते मराठीत असो, हिंदीत असो, संस्कृत श्लोक असो, भजन असो किंवा पिक्चरचं गाणं असो. माझ्या क्लासमध्ये सर्वांगीण विकास ज्याला Yes, आपण म्हणू. जे मुलांना येतं ते मी त्यांना समोर येऊन करायला लावतो. त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किल तर वाढतंच. मुलांची तुलना करू नये, महत्त्वाचं म्हणजे, कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं. हो. कोणी ऑडिओ लर्नर असतं, कोणी व्हिज्युअलाइज करणारं असतं, कोणी गेममधून शिकणारं असतं. येस. त्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात आणि आणि त्यातलं लक्षात शिकवावं यायला लागतं. पाहिजे. Correct. म्हणजे ॲज अ टीचर म्हणून तर एक, पण ॲज अ पॅरेंट्स म्हणून Parents सुद्धा म्हणून त्यांना लक्षात आलं सुरुवात पाहिजे. त्यांची पॅरेंट्सपासूनच होते, तर त्यांच्याही लक्षात यायला पाहिजे. मॅडम, ध्वनी शिक्षण या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत का? नक्कीच जसं आहेत. आता तुमचा अनुभव खूप दांडगा आहे म्हणून हा प्रश्न विचारला. नक्कीच आहेत आणि ही काळाची गरज आहे. बरोबर आहे. आतापर्यंत असं होतं की काही मोजक्या ज्या हाय सोसायटी स्कूल आहेत त्याच फक्त फोनिक्सकडे बघायच्यात. मग आता हळूहळू प्रत्येक कॉन्व्हेंट आणि याच्यामध्ये त्या हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस करवला गेला आणि आता ग्रामीण पातळीवर म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा हा फोनिक्स हा विषय आलेला आहे. अरे वा. त्याच्यामुळे फोनिक्सचं त्याच्यामध्ये तुम्ही करिअर नक्कीच करू शकता आणि याची गरजही आहे, बरोबर. कारण मुलं किती लर्न करणार. बरोबर आहे. आणि या सगळ्या ध्वनी शिक्षणातनं त्यांची जी विचार करण्याची पातळी आहे ती खूप वाढत असेल, मला असं वाटतंय. नक्कीच वाढते, कारण आत्मविश्वास वाढलेला असतो. आत्मविश्वास वाढलेला असतो. बरोबर आहे. तुमची सुरुवात तर बरेच वर्ष झाली या फील्डमध्ये तुम्ही आहात, तर तुमचा एखादा प्रेरणादायी अनुभव आमच्या मैत्रिणींशी शेअर करा. अनुभव तर बरेच आहेत, शिक्षक लोकांचे आहेत, मुलांचे आहेत. पण खरंच मनाला भावणारा एक माझ्याकडे 5 वर्षाचा मुलगा होता, ज्याचे 2 ते 3 शब्द तो तोतडे बोलायचा. अच्छा. त्याच्यामध्ये गणपतीला दंपती म्हणणे, अच्छा. किंवा पंता, पंखा, हे असे शब्द होते.
आणि त्याच्या पॅरेंट्सनी माझ्याशी हा विषय डिस्कस केला होता. मला तर काही म्हणजे ते फोनिक्सद्वारे दूर होईल असं मला काही असं माहिती नव्हतं. बट स्टील जो माझा एक आहे की मी जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं देण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे नुसतं जीचा साऊंड हा ग, मग तो रोज क्लासमध्ये येताना आणि जाताना मी त्याला फक्त ग ग ग ग ग जीचा साऊंड काय आहे आणि ॲक्शन काय आहे ते करायला लावायची. आणि माहिती नाही पण 2 त्याच्या लेवल झाल्या आणि त्याची आजी आजोबा माझं पॅरेंट्स हे चौघंही आले एक दिवस अकॅडमीमध्ये आणि त्यांनी माझ्याशी शेअर केलं की मॅडम हा गणपती म्हणतोय. क्या बात. आणि खरंच ते मनाला खूप भावलं. तसाच एक सेकंड प्रसंग की एका पॅरेंट्सला एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांनी त्यांच्या आर्थिक याच्यामुळे थोडंसं मुलीला साध्या शाळेत टाकलेलं होतं आणि मुलगी त्यांची तोतडी बोलायची आणि मुलाला चांगल्या शाळेमध्ये टाकलेलं होतं आणि ते माझ्याशी हे डिस्कस केलं होतं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं मुलगी मोठी होती की हिला वाचता येत नाही त्याच्यामुळे आणि ही खूप इंट्रोवर्ट आहे. जेव्हा मी तिच्यावर वर्क करणं चालू केलं की तिला इंटरेस्ट वाचण्यात होता. ती एक कलात्मक मुलगी होती. तिला डान्स नृत्य छान यायचं, तिला गाणं म्हणता यायचं, पण तिच्या तोतरेपणामुळे ती उलगडत नव्हती. आणि जेव्हा माझ्या क्लासमध्ये आली तिने एवढ्या छान पद्धतीने सगळं केलं की इंग्लिश विषयामध्ये ती तिच्या क्लासमध्ये टॉपर होती. आणि पॅरेंट्सनी हे जेव्हा माझ्याशी शेअर केलं तेव्हा खरंच म्हणजे कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटलं. खूप म्हणजे त्या दिवशी खूप आनंदित असाल. नक्कीच. तो आनंद खूपच वेगळा असतो. म्हणजे त्याची तुलना आपण पैशाच नाही नक्कीच करू शकत. बरोबर आहे ना. या सगळ्या धावपळीच्या क्षेत्रात तुमची आवड काय आहे? म्हणजे गाणी ऐकण्याची किंवा आणखी काही तुम्ही तो कसा जोपासता? मला मराठी कादंबरी वाचायला आवडतं. त्याच्यामुळे बराचसा माझा वेळ त्याच्यामध्ये जातो जेव्हा कधी वेळ मिळतो. आणि सेकंड म्हणजे मला गाणी ऐकायला आवडतात. क्या बात आहे. आज आमच्या अकोला आकाशवाणीवरून कोणतं गाणं ऐकायला आवडेल तुम्हाला? पावसाचे दिवस आहेत, आपण रिमझिम गिरे सावण ऐकूयात. नक्की नक्की श्रोते हो. मॅडम सोबत तुम्ही सुद्धा आमच्या अकोला आकाशवाणीचा आनंद घ्या. आणि जया मॅडम, तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून तुम्ही छान असं नवीन विषयावर काहीतरी चर्चा केलीत, त्याबद्दल तुमचे अकोला आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद. सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिम झिम गिरे सावन. जब घुंघरूओं सी बजती है बूंदे, हर माह हमारे पलके नमूदे, कैसे देखें सपने नयन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिम झिम गिरे सावन. महफिल में कैसे कह दे किसी से, दिल बंध रहा है किस अजनबी से. महफिल में कैसे कह दे किसी से, दिल बंध रहा है किस अजनबी से. हाय करे अब क्या
तन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन रिम झिम गिरे सावन. श्रोते हो, आत्ताच आपण महिला विश्व या कार्यक्रमामध्ये 2 ते 7 वर्ष वयोगटातील मुलांना इंग्रजी अक्षरांचे उच्चार, वाचन आणि लेखन शिकवण्याची एक लोकप्रिय आणि मनोरंजक पद्धत याविषयी जया नवलकार यांची जया सहस्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.